काही लागलं नाही ना हो? ठीक आहात ना तुम्ही? बाबा बाबा तुम्ही बरे आहात ना? नक्की बरे आहात तर तुम्ही? लागले का कुठे काही? रागिणी आर यू ओके? काय तू स्वतःची जरा काळजी घ्यायचीस ना, अशी कशी धडपडलीस? आता हे सगळे पेपर्स मला पुन्हा तयार करावे लागतील ग. राजन, मी इथे पडली, मला लागलं आणि तुला पेपर्सचं पडलंय? राजन, अरे तिने मुद्दाम थोडंच केलं हे, जाऊ दे. तू अगदी वेळेत आलीस ग बाळा, नाही तर काय झालं असतं देव जाणे. हो ना, थँक्स. तू तीच आहेस ना जिने सिद्धटेकची मॅच जिंकली? आई काय खेळते माहिती ही. आणि मी तुला म्हटलं नव्हतं का की देवळामध्ये देवीची साडी जिला मिळाली ती मुलगी ती हीच आहे. हो का? आणि मी सुद्धा तुला म्हटलं होतं ना, देवळात मला एका मुलीने मदत केली, हीच किती. थँक्यू ग बाळा. सावकाश. हो हो. ते रस्त्यात होतं म्हणून बाजूला ठेवलं. ठीक आहे. खरंच तुझे आभार कसे मानू ग. केवळ तुझ्यामुळे ह्यांचा अपघात टळला बघ. तू जर वेळेवर आली नसतीस ना तर काय झालं असतं. आजी, अहो एवढं काहीच केलं नाही मी. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने बी हेच केलं असतं. खरंच गुणाची आहेस ग तू. ऐन वेळेला येऊन आम्हाला मदत करतेस. देवळात मला मदत केलीस, आज ह्यांना वाचवलंस. मला तर वाटतंय देवानी माझ्या मदतीसाठीच तुला पाठवलं. हो आजी, बास की. किती कौतुक करताय. हो, अंगाला लागलं तर फुगून टम होईन मी. आमच्या आईने इतकं सिरियसली घेऊ नकोस. कारण कसं आहे, आमच्या आईंना गरिबांचं कौतुक जरा जास्तच आहे. आणि आई, अशा माणसांना डोक्यावर बसवू नका. आणि कसं आहे, अशी माणसं घरात येतात आणि एखादी गोष्ट घेऊन जातात. रागिणी, कुणाला डोक्यावर बसवायचं आणि कुणाला नाही हे तू मला सांगायची गरज नाही. मी पडले, मला लागलं, मला त्रास झाला, तरी यासाठी सॉरी बोलण्याचे मॅनर्स नाही त्या मुलीमध्ये आणि तुम्ही मला बोलताय. अरे होय ना, सॉरी सॉरी. अहो ते आजोबांना वाचवायच्या नादात तुम्हाला धक्का लागला बघा. खरं तुम्हाला पाडायचं नव्हतं मला. जस्ट शट अप, ओके? सांगून आलेलं शाणपण तू स्वतःकडेच ठेव, कळलं? बाळा, तू नको तिचं बोलणं मनावर घेऊस. मला सांग, देवळात मला भेटलीस तेव्हा तुझ्याबरोबर ती मैत्रीण होती ना, ती कुठे आहे? हा, निंगी होय. अहो तिला सामानाजवळ बसवून आलोय. आता कुठं कुठं घेऊन फिरणार ना सामान. पण तू इथं कशी काय आलीस? आजी, त्याचं काय झालं माहित आहे काय? असा सगळा गोंधळ झाला बघा. पण मग इथला पत्ता तुला कोणी दिला? साधना मॅडम, त्या कॉलेजच्या कोच, त्याच म्हणल्या की त्या अन्नपूर्णा मॅडम का कोण आहे त्यांना जाऊन भेट आणि ऍडमिशनचं बोल, तुझी मदत करतील. आजी, मला कुठं माहित होतं हे अनिकाचं घर आहे. मला तर वाटलं बी नव्हतं तिची आई मला इथं भेटल. आजी, तुम्हाला मी खरं सांगू काय, तुम्ही कोणाला सांगू नका.
त्यांना की नाही मी आवडतच नाही हो. काय माहित असं का करतात. तुम्ही त्यांना सांगा की उगा माझा रागराग करू नका म्हणा. अरे देवा, मी बी काय बोलत बसलोय. त्याआधी त्या अन्नपूर्णा मॅडम का कोण आहेत त्यांची माझ्याशी गाठ घालून द्या बघा. ऍडमिशन होणं लय महत्वाचं आहे बघा. बरं बरं, एवढंच ना. तू काय बी काळजी करू नको. मी तुझी अन्नपूर्णा मॅडमशी गाठ घालून देते की. कुठं भेटतील त्या? चल आता आपण थेट त्या अन्नपूर्णा मॅडमनाच भेटायला जाऊया. चल चल. हाय अनिका. हाय. मी एक न्यूज ऐकली होती. न्यूज? व्हॉट न्यूज? अगं ती गावच्या ऋषीच्या घरी पार्टीला आली होती ना. आली होती पण ॲज अ वेट्रेस. पण जशी आली होती ना तशीच वापस पण गेली. खाली हात आई थी और खाली हात गई. तिला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होती. त्या भिकारीला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायला लायकी तरी आहे का तिची? माहीत नाही काय विचार करून आलेली. आणि आता ती आणि तिची ती घाण मैत्रीण कोण ती निंगू बसले असतील गावात रडत. चॅप्टर क्लोज. अनिका, येस. ही तुझ्या आजीची कार आहे ना? गुड मॉर्निंग. तुमचं कान दे की इकडं. काय ग? आता त्या अनिका आणि तुझ्या मैत्रिणीसनी बघितलं ना. आता त्या मला बघून इथं काहीतरी कुरापत्या करणार म्हणजे करणारच बघा. अच्छा असं आहे होय. नाहीतर काय. पण मी आणि निंगी बी लई स्ट्रॉंग आहे. पण त्या की नाही फाटदिशी काय बी बोलतात. आता असं बोलून चालतंय का सांगा? त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ना काहीच कळना. आता आम्हा गरिबांना शिकायचा काय अधिकारच नाही काय? नाही असं कसं. शिकायचा अधिकार प्रत्येकाला आहे. होय की नाही? आणि मी ऐकलंय ती अनिका त्या अन्नपूर्णा मॅडमची नात आहे. तुम्ही त्यासनी ओळखताय ना? मग सांगा की आपल्या नातीकडे लक्ष द्यायला. सुधरायची गोळीच द्यायला सांगा. सांगे ना. गुड मॉर्निंग. चल. आजी तुमची लईच वट आहे हो. तुम्ही लईच जवळचे दिसताय अन्नपूर्णा मॅडमच्या. समधी कसलं तुम्हाला भाव द्यायला लागलेत. आता समजा तुमच्या जागी अन्नपूर्णा मॅडम असते की नाही. अहो मला बघून सगळ्यांचं डोसकंच फिरलं असतं. मग तसंच समज. चल आता. कोणी तरी आलय ग. हे कॉलेजमध्ये आलय ग. गप्रे साहेब सकाळी सकाळी काय झोपू दे मला. आली रे आली. तुझी कमळी कॉलेजमध्ये आली. काय कमळी कॉलेजमध्ये आली? यस
आत्ताच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कमळी आणि तिची मैत्रीण निंग ह्या नावातनं कन्फ्युजनच होतं मला. कमळी आणि तिची मैत्रीण कॉलेजमध्ये दाखल झालेल्या आहेत. हे काय, आपण त्यांना समोरच पाहतोय. साहेबास, यू आर जस्ट वंडरफुल. पाजी तू सी ग्रेट हो. आय लव्ह यू सो मच. गप 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 गप. तुझ्या आय लव्हची मला अजिबात गरज नाहीये बरं का. अरे कॉलेजमध्ये दाखल झाल्या झाल्या 4-5 मुली अशा लाजत गेल्या माझ्या बाजूनं. बरं चल फोन ठेव, मी येतोय कॉलेजला. बाय. ऐक ना, ठेव ना. गडबड. आत येऊ का? मॅडम तुम्ही मॅडम तुम्ही मला काय विचारताय, म्हणजे आत येऊ का म्हणून? आणि तुम्ही का तसदी घेतली तिथे यायची? म्हणजे एक फोन केला असता तर मी आलो असतो ना घरी. तुम्ही ये बस. या दोघी जणी या आणि बसा इथे. या पटकन. तुम्ही या कॉलेजचे प्रिन्सिपल आहात. या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार तुम्हाला ठाऊक आहेतच. माझी अशी अपेक्षा होती की त्या अधिकाराचा तुम्ही योग्य तो वापर कराल, पण नाही. यापूर्वी तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आम्ही माफ केल्या. हे चुकलंच आमचं. गरिबांसाठी ठेवलेल्या राखीव जागा तुम्ही पैसे देऊन विकल्या. तेव्हा तुम्ही मला काय म्हणाला होतं? मॅडम चूक झाली, ही शेवटची चूक, माफ करा असं म्हणाला होतं. आठवतंय ना? ती चूक पुन्हा पुन्हा व्हायला लागली की तो गुन्हा ठरतो. तसं नाही आहे मॅडम. म्हणजे बघा, आय कॅन एक्सप्लेन यू. माझ्या कॉलेजमध्ये मी असं काहीही खपवून घेणार नाही. तू का उभी राहिलीस? बस बस, आरामात बस. मिस्टर खरे, ही मुलगी माझ्या नातीसारखीच आहे, कळलं? ह्या दोघींची आपल्या कॉलेजमध्ये आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये ॲडमिशन झालीच पाहिजे. होईल ना? का अजून काही शंका आहे? आणि महत्त्वाची गोष्ट, यापुढे या दोघींनाही या कॉलेजमध्ये कुठलाही त्रास होणार नाही, ही जबाबदारी सुद्धा तुमचीच असेल. नाहीतर मग यावेळेला तुमच्या राजीनाम्यावर सही करायला मला फारसा त्रास होणार नाही. नाही मॅडम, म्हणजे सॉरी मॅडम, म्हणजे आपण म्हणताय तसंच होईल. आत्ता मी या दोघींची ॲडमिशन करून टाकतो, पण प्लीज मॅडम तेवढं रेझिग्नेशनचं. ही माझी शेवटची ताकीद आहे असं समजा. मॅडम, काय ग, काय झालं? अजून काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं नाही. हो, तुम्ही सगळा प्रॉब्लेम कसा चाटदेशी सोडवला बघा. लय भारी वाटलं मला. मॅडम, कालपासून जीवाला लय घोर लागलेला. काय होणार, कसं होणार. इथं मुंबईत आपलं कुणीच नाही. कोण मदत करणार? निंगीने तर आशाच सोडलेली बघा. पण तुम्ही भेटलात आणि सगळं काम झालं बघा एकदम फास्टात. खरंच तुम्ही लय उपकार केले. थँक्यू. अगं अगं, हे कशाला, याची काही गरज नाहीये. त्या दिवशी देवळात तू मला भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं? असं समज, या आजीनी नातीला मुंबईत आल्यावरचं पहिलं गिफ्ट दिलंय. चालेल ना? सॉरी. आता सॉरी कशाला? अहो, ते मला माहीतच नव्हतं तुम्हीच अन्नपूर्णा मॅडम आहे. आणि मी तुमच्या जवळच अनिकाची तक्रार केली. खरंच त्याचं तुम्ही वाईट न वाटता तुम्ही आमची एवढी मदत केली.
त्यासाठी थँक्यू. अगं तू खरं बोलत होतीस, मग वाईट कशाला वाटून घेऊ. आणि खरं बोलणाऱ्यांनी कधीही घाबरायचं नसतं. अशीच राहा, कॉन्फिडंट. आणि हे बघ, अनिका थोडी जिद्दी आहे, पण तिच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. आणि एक महत्वाची गोष्ट, हे मॅडम मॅडम काय आहे? मॅडम म्हणायचं नाही. आजी म्हणाली होतीस ना, तेच गोड वाटतं. तू आजीच म्हण मला. होय आजी. राहू दे ग, तुझ्या आईबाबांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. अनिका, इकडे बा. अनिका, तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं ते फारसं ठीक नाहीये. अगं हे आपलं कॉलेज आहे ना, तूच असं वागलीस तर कसं चालेल? आपण हे कॉलेज सगळ्यांना समान शिक्षण मिळावं म्हणून सुरू केलंय. गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नये बेटा. सगळी माणसं सारखीच असतात. प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागावं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पैशापेक्षा माणसाचे गुण, हुशारी, त्याच्यावरचे संस्कार हे जास्त महत्त्वाचे असतात. बरं, असू दे, झालं गेलं गंगेला मिळालं, विसरून जा. दोघी जणी हात मिळवून मैत्री करा. चल. अनिका, हात मिळव. शाबास. आता दोघी कायम छान मैत्रिणींसारख्या राहा. तुझ्या आईने आज दुपारी त्या गावंढळ मुलीसमोर माझा अपमान केला. माझा. त्यानंतर कॉलेजला जाऊन आपल्या अनुचा अपमान केला. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट माहिती तुला काय? त्या गावंढळ मुलीला कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं. आपल्या कॉलेजमध्ये. तुझ्या आईला चांगलंच माहिती होतं ना की अनुला ती मुलगी आवडत नाही, त्या मुलीमुळे आपल्या अनुला त्रास झाला. एवढं सगळं माहित असून सुद्धा तुझ्या आईने तिला सपोर्ट केला. कशाला? बोल ना राजन. अरे नक्की प्रॉब्लेम काय तुम्हा दोघांचा? हा, एकदाच सांगून मोकळे व्हा. रागिणी, जरा शांत हो ना बेटा. शांत हो. शांत हो, शांत हो, शांत हो. का? मला कंटाळा आलाय शांत राहण्याचा. आणि नाही फरक पडत मला. नाही फरक पडत, कारण या घरात आपली काय किंमत आहे ग? फ्रीडम आहे? बोल ना, फ्रीडम आहे? नाही. आपले आपले विचार मांडू शकतो? नाही. स्वतःचे निर्णय घेऊ शकतो? नाही. अगं मनासारखं वागूच शकत नाही. आणि राजन, तुझी आई फक्त घरात नाही, बाहेर जगभर बोंबलत फिरत असते. माझी थोरली नाते येणार, माझी थोरली नाते येणार. हे सगळं तिचं आहे. हे विश्व तिचं आहे. मग मी आणि अनिका कोण आहेत? या घरावर माझा आणि अनिकाचा हक्क आहे की नाही? राजन बोल. मी भिंतीशी नाही बोलत आहे. ठीक आहे, काहीच बोलू नकोस. मी एक काम करते, मी अनुला घेते आणि इथून लांब निघून जाते. म्हणजे तुम्हा दोघांच्या जीवाला शांतता लाभेल. अगं काय? माझा हात दाबून जोर दाखवलेस काय? येडबीड झालीस काय? अगं मातीत कसलेला हात आहे ते? अगं बस की, किती मालिश करणार आहेस माझ्या हातात? हे बघ अनिका, तुझी आजी आता काय सांगून गेली ते ध्यानात ठेव. आणि आपलं भांडण इथंच संपलं. शळाव येऊ गावच्या. माझ्या आजीला माझ्या अगेन्स्ट आणलं. संपत नाही.
आता तो वॉर सुरू झालाय. यू जस्ट वेट अँड वॉच. असं होय. बर बाई, तुझ्याच भाषेत सांगतो. ऑल दी बेस्ट. यू डर्टी फेलो. शी, तुझ्यासोबत हँडशेक केला तर माहित नाही किती दिवस हा हात धुवावा लागेल. इडियट.